हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर। कयाधू नदीनं सोडले पात्र। नदीकाठावरील जमीन गेली खरडून। पैनगंगा नदीला पूर आल्यानं मराठवाडा विदर्भ रस्ता बंद। लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन। मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदी नाले आणि ओढ्यांना पूर, तर पूल पाण्याखाली गेल्यानं 15 मार्गावरील वाहतूक ठप्प। नांदेड जिल्ह्यातील 25 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये साचलं पाणी। नांदेड हैदराबाद मार्गावरची वाहतूक ठप्प। हिमायतनगर तालुक्यात 7 म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा। पावसामुळे मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओव्हरफ्लो। ओढ्यांचं पाणी शेतांमध्ये शिरलं। सीना नदीचा महापूर ओसरल्यानंतर भयावह परिस्थिती समोर। धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार। पावसामुळे आर्णी नदीला पूर। पुराच्या पाण्यातून वाट काढताना एक जण वाहून गेला। पोहता येत असल्यानं वाचले प्राण। बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस। धारूर, वडवणी, माजलगाव भागातील नद्यांना पूर। मांजरा आणि सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। बिंदुसरा नदीला पूर आल्यानं जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद। सातारा जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग। पावसामुळे साताऱ्यातील संगम, माहुली परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरलं, तर माण तालुक्यातील म्हसवड, शिंगणापूर रस्ता पाण्याखाली। परभणीच्या गंगाखेड तालुक्यात पावसाचं थैमान। गोदावरी नदीला पूर। पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान। पूरस्थितीत सरकार कुचकामी। हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा। उद्धव ठाकरेंची मागणी। पूरग्रस्त महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी 50,000 कोटी द्यावेत। पीएम केअरमधून नेमकी कुणाची केअर? ठाकरेंचा सवाल। पीएम केअर फंडमध्ये किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती आहे का? राऊतांचा सवाल। मोदी आणि शहा मुंबईमध्ये येणार असतील तर मराठवाड्यात कोण जाणार? संजय राऊतांचा टोला। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न। भरणेंचं आश्वासन।